नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण जी ही फ्री लेक्चरची सिरीज कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली जी चालू केलेली आहे त्यामधले हे आपले आधुनिक भारताचे लेक्चर्स आहे। यामधले हे आपलं सेकंड लेक्चर आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे 2 नंबरचं लेक्चर आहे। ठीक आहे, आधुनिक भारतात या ठिकाणी बघा पोलीस भरतीसाठी सुद्धा हे तुम्हाला उपयोगाचं पडेल, कारण पोलीस भरतीवरती सरळ याच्यामध्ये प्रश्न येतात। तसेच या ठिकाणी बघा या ठिकाणी काय बघत आहे आपण महत्त्वाचे कायदे बघत आहे। ठीक आहे, सेकंड लेक्चरमध्ये हे आधुनिक भारताचा इतिहास प्राचीन इतिहास आपण कव्हर केलेला आहे। या ठिकाणी बघा तुम्हाला IBPS आणि TCS पॅटर्ननुसार जो आपले हे समजा येणारी एक्झाम्स आहे त्याच्यानुसार आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे। आता या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण रेग्युलेटरी ॲक्ट बघू। सर्वांचे म्हणजे महत्त्वाचे कायदे काय आहे, कोणकोणते महत्त्वाचे कायदे, त्यावरती प्रश्न कशा स्वरूपात येतात हे आपण या ठिकाणी आज कव्हर करणार आहे। ठीक आहे, आता बघा सर्वात पहिल्यांदा बघा रेग्युलेटरी ॲक्ट 1773चा हा पहिला कायदा होता, आहे की नाही? हा काय होता? पहिला कायदा होता, सॉरी पहिला कायदा। या ठिकाणी म्हणजे कंपनीचा जो कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो सरकारने बनवलेला हा पहिला कायदा होता। ठीक आहे, काय या ठिकाणी बघा या कायद्याचे वैशिष्ट्य बघू, थोडक्यात मी बघू ज्याच्यावर की समजा आपल्याला प्रश्न येतात। ठीक आहे, सरळ सेवेला जे जे उपयोगाचं आहे तेच बघू आपण। ठीक आहे, कारण आपल्याला कंबाईन लेवलची तयारी करायची नाही। ठीक आहे, बघा रेग्युलेटरी ॲक्ट 1773चा कंपनी सरकारवर नियंत्रण ठेवणे हा हेतू होता। बघा सॉरी या ठिकाणी कंपनी सरकारवर नियंत्रण ठेवणे म्हणजे कंपनीचं जे सरकार आहे सॉरी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं म्हणजे इंग्लंडच्या गव्हर्नमेंटचं कसं की त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं ते महत्त्वाचं हेतू कोणता होता? ते होता एक की इंग्लंडच्या गव्हर्नमेंटला काय वाटत होतं की या कंपनीवर आपली काहीतरी हुकूमत असली पाहिजे किंवा काहीतरी याच्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, त्याच्यामुळे हा रेग्युलेटरी ॲक्ट पहिल्यांदा करण्यात आला। ठीक आहे, तर म्हणजे कंपनी सरकारवर नियंत्रण ठेवणे हा हेतू होता। बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला। ठीक आहे, बंगालचा मग दुसरा पॉईंट काय, बंगालचा जो गव्हर्नर होता, ठीक आहे, बंगाल प्रांताचा जो गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर बनून त्याच्यानंतर बंगालचा गव्हर्नर नामाभिधान काय दिलं असून तर त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल बनला। मग गव्हर्नर जनरल कोण? वॉरेन हेस्टिंग हा पहिला होता। या ठिकाणी लक्षात ठेवायचं वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा का पहिला गव्हर्नर जनरल होता। या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजे काय, बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला। मग शेवटचा गव्हर्नर कोण होता बंगालचा? हा प्रश्न येऊ शकते ना, मग शेवटचा गव्हर्नर सुद्धा वॉरेन हेस्टिंगच होता। या ठिकाणी लक्षात ठेवायचं बंगालचा। ठीक आहे, नेक्स्ट बघू सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी असं सांगितलं की म्हणजेच काय बघा या रेग्युलेटरी ॲक्ट जो पहिला झाला, ठीक आहे, पहिला म्हणजे कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो पहिला केला इंग्लंडच्या गव्हर्नमेंटने। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय पहिल्यांदाच म्हणजे काय तो हेतू त्याचा होता की नियंत्रण ठेवणे। दुसरा काय हेतू होता, बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाला, तो कोण झाला? वॉरेन हेस्टिंग हा पहिला होता। नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी या कायद्यानं सुप्रीम कोर्टची स्थापना केली ते सर एलिझा इम्पे हे म्हणजे 3+4 अशा पद्धतीचं होते ते, आणि सर एलिझा इम्पे हे याचे पहिले काय होते याचे म्हणजे न्यायाधीश होते। या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा आता पिट्स इंडिया ॲक्ट। ठीक आहे, पिट्स इंडिया ॲक्ट 1784 याच्या आधी एक 1771चा कायदा झाला, तो काही एवढा महत्त्वाचा नव्हता। ठीक आहे, म्हणजे त्यांनी फक्त सुधारल्या होत्या। आणि पिट्स इंडिया ॲक्ट म्हणजे पिट्स याला नाव का दिलं तर ते पिट्स नावाचा एक सदस्य होता, त्यांनी हे आपलं बिल पास केलं किंवा हा कायदा तिथं मांडला, त्याच्यामुळे त्याला पिट्स इंडिया ॲक्ट असे म्हणजे 1784 हे नाव देण्यात आलं। ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। आता यामधलं महत्त्वाची तरतुदी काय आपण ते बघू। ठीक आहे, या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी लक्षात ठेवा। मग पिट्स इंडिया ॲक्टनुसार काय झालं, बोर्ड ऑफ कंट्रोल, ठीक आहे, आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी लक्षात ठेवा। नेक्स्ट म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल कार्य कंपनीच्या राजनैतिक कार्यावर नियंत्रण ठेवणे असे होते। या ठिकाणी बघा मग बोर्ड ऑफ या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पिट्स इंडिया ॲक्टनुसार काय झालं बाबा सर्वात महत्त्वाची तरतूद काय झाली या ठिकाणी लक्षात ठेवा। तर या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टरचीच निर्माण करण्यात कोणकोणते बोर्ड ऑफ कंट्रोल, ठीक आहे, सरळ प्रश्न येतो, आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना झाली। या ठिकाणी लक्षात ठेवा कोणत्या ॲक्टनुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना झाली तर पिट्स इंडिया 1784 हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे। नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात ठेवा बोर्ड ऑफ कंट्रोलचे कार्य कंपनीच्या राजनैतिक कार्यावर नियंत्रण ठेवणे असे होते। म्हणजेच काय बोर्ड ऑफ कंट्रोलचे कार्य काय होते या ठिकाणी बोर्ड ऑफ कंट्रोल, ठीक आहे, बोर्ड ऑफ कंट्रोलचे कार्य काय होतं कंपनीचे जे राजनैतिक कार्य होते, राजनैतिक म्हणजे की जे समजा आपण म्हणतो राज्य कसं चालवायचं याच्याविषयी समजा किंवा कंपनी कशी चालवायची याचे जे राजनैतिक जे कार्य होते ते राजनैतिक कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे बोर्ड ऑफ कंट्रोलचं कार्य होतं। ठीक आहे, आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरचे कार्य काय बघा मग बोर्ड ऑफ डायरेक्टरचे कार्य कंपनीच्या व्यापारी कार्यावर नियंत्रण ठेवणे असे होते। बघा यांनी काय केलं राजनैतिक आणि व्यापारी कार्य हे वेगवेगळे डिफाईन केले। ठीक आहे,
म्हणजे कंपनी चालवायची कशी किंवा ठीक आहे कंपनी चालवायची कशी, त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं, एक वेगळं म्हणजे त्याच्यासाठी एक प्रशासकीय कोसा असावा ते वेगळं. आणि नेक्स्ट म्हणजेच काय व्यापारी कार्य, म्हणजे व्यापार कसा असला पाहिजे कंपनीचा, हे 2 कार्य महत्त्वाचे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं. नेक्स्ट बघा म्हणजेच काय बोर्ड ऑफ कंट्रोल हे कशासाठी होतं, राजनैतिक कार्यासाठी. आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे व्यापारी कार्यासाठी होते, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, नियंत्रण ठेव असे. यामुळे कंपनीने सरकारवर नियंत्रण वाढवले. आणि याच कायद्याने कंपनी पहिल्यांदा काय नियंत्रण कशामुळे झालं तर ते 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला कायदा होता, त्याच्यानुसार काय आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं. त्याच्यानंतर या कायद्याने काय पिट्स इंडिया ॲक्टनुसार काय त्यामुळे कंपनी सरकारवर नियंत्रण वाढवले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण चार्टर्ड ॲक्ट बघू 1793चा. ठीक आहे, आता चार्टर्ड ॲक्ट बघा 1793चा बघा, याच्यामध्ये काय सांगितलं 1793चा चार्टर्ड ॲक्ट पहिला. ठीक आहे, आता इथून आपले चार्टर्ड ॲक्ट चालू झाले. ठीक आहे, असे समजा जर तुम्ही आता चार्टर्ड ॲक्ट याला म्हणजे 1793चा जो आलेला आहे याला आपण चार्टर्ड ॲक्ट म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे प्रश्न जर आला असा तरी तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. बघा आता यानुसार कंपनीला भारतातील व्यापारासाठी 20 वर्षांची सनद देण्यात आली, या ठिकाणी लक्षात ठेवा. हा पहिला कायदा होता. ठीक आहे, की याच्यानुसार काय झालं की कंपनीला सांगण्यात आले की आम्ही आता तुम्हाला 20 वर्षाची एक मुदत देत आहे. सनद म्हणजेच काय एक मुदत देत आहे की या कायद्यानुसार, कारण त्यावेळेस कंपनीचा जो व्यापार होता किंवा ते जे समजा काय त्यांचं जे व्यापारी किंवा राजनैतिक जो व्यापार होता तो खूप कोलमडला होता, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला होता. त्याच्यामुळेच मग काय सांगितलं यांनी हा ॲक्ट केला, चार्टर्ड ॲक्ट 1793चा ॲक्ट केला. आणि यानुसार काय सांगितलं कंपनीला भारतातील व्यापारासाठी 20 वर्षाची सनद दिली. म्हणजे तुम्ही 20 वर्षामध्ये आमच्या हातामध्ये आहे की तुम्ही 20 वर्षापर्यंत तुम्हाला सनद देतो, त्याच्यामध्ये तुम्ही जर सुधारले तर आणखी तुम्हाला वाढवून देऊ आपण. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी सनद देण्यात आली, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय नेक्स्ट बघा चार्टर्ड ॲक्ट 2 1813चा हा होता. ठीक आहे, याच्यानुसार काय केलं कंपनीची हिंदुस्थानातील व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. ठीक आहे, जो व्यापारी मक्तेदारी होती बघा 1713 मध्ये, या ठिकाणी लक्षात ठेवायचं कंपनीची हिंदुस्थानातील व्यापारी जी मक्तेदारी होती, हिंदुस्थानातील व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता हे कायदे जर डिस्कस करतो म्हणून खूप सारे महत्त्वाचे याच्यात सुद्धा प्रोव्हिजन आहे, पण आपल्याला परीक्षा ओरिएंटेड बघायचं, त्याच्यामुळे मग शॉर्टकटमध्ये घेतं. ठीक आहे, चार्टर्ड ॲक्ट 1813 मध्ये बघू आपण कंपनीची हिंदुस्थानातील व्यापाऱ्याची जी मक्तेदारी होती ती संपुष्टात आणली. ठीक आहे, पण या ठिकाणी बघा चहा आणि अफू एक अपवाद आहे, चहा आणि अफू. ठीक आहे, चहा आणि अफूचा व्यापारावर आता सुद्धा हे कायदा झाल्यानंतर सुद्धा याच्यावर नियंत्रण, म्हणजे हे 2 अपवाद होते की हे कंपनी व्यापार करत होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय कंपनीची हिंदुस्थानातील व्यापाऱ्याची मक्तेदारी संपुष्टात आणली. नेक्स्ट म्हणजेच काय शिक्षणासाठी भारतीयांना, या ठिकाणी लक्षात ठेवायचं शिक्षणासाठी भारतीयांना 1 लाखाची तरतूद करण्यात आली. हालाकी ती तरतूद अस्तित्वात येण्यासाठी खूप वेळ लागला. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे या 2 चार्टर्ड ॲक्ट 1813 काय सांगितलं कंपनीची हिंदुस्थानातील व्यापाऱ्याची मक्तेदारी संपुष्टात आली. नेक्स्ट म्हणजे काय शिक्षणासाठी भारतीयांना 1 लाखाची तरतूद करण्यात आली आणि चहा व अफू हे त्यांचं काय चालूच होते. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय सतीबंदी कायदा बघू आपण थोडक्यात. आणि मग हे चहा आणि हे बघा चहा आणि अफूचा हे मग व्यापार कधी बंद झाला 1833 मध्ये. हा पूर्णतः व्यापारी बघा या ठिकाणी मग प्रश्न असा येऊ शकतो पूर्ण व्यापारी जे कंपनीचे जे पूर्ण व्यापारी मक्तेदारी कधी पूर्णतः म्हणजे संपूर्णतः हे अपवाद सोडून सुद्धा संपूर्णतः कधी संपुष्टात आली 1833 मध्ये. आणि हिंदुस्थानातील व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आली असा जर प्रश्न आला ते काय मग 1813 मध्ये, असं तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. नेक्स्ट म्हणजे सतीबंदी कायदा केव्हा झाला, या ठिकाणी लक्षात ठेवा सतीबंदी कायदा केव्हा झाला 1829चा. याच्यावरती बरेचदा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, राजाराम मोहन राय. ठीक आहे, 1828 मध्ये यांनी विधेयक मांडलं होतं, 1829 मध्ये झालं. सर्वात पहिले बंगालमध्ये लागू झालं. ठीक आहे, कधी झालं सर्वात पहिले बंगालमध्ये लागू झालं, त्याच्यानंतर मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये लागू झालं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा सतीबंदी कायदा याच्याविषयी कोण राजाराम मोहन राय हे सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न केले, ब्राह्मो समाज त्याच्या पाठीमागे होता. ठीक आहे, त्याच्यानंतर काय ब्राह्मो समाज होता प्लस म्हणजेच काय सर्वात पहिले कोणत्या राज्यामध्ये लागला, सर्वात पहिले ते बंगाल प्रांतामध्ये लागला, त्याच्यानंतर मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये लागला. ठीक आहे, म्हणजे 1829 मध्ये सर्वात पहिले कुठं मुंबई प्रांतामध्ये लागला, मुंबई. आणि त्याच्यानंतर 1830 मध्ये सॉरी मुंबई नाही, इथे आपलं बंगाल प्रांतामध्ये जर लागला. ठीक आहे, बंगाल. आणि 1830 मध्ये हे लागला मुंबई आणि मद्रास. ठीक आहे, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी लक्षात ठेवायचं.
म्हणजेच काय, या दोन्ही याच्या तारखा म्हणजे इयर याचे वेगवेगळे आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नाने सती प्रथेस बंदी घालण्यात आली, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. राजाराम मोहन राय यांच्याविषयी म्हणजे खूप महत्त्वाचं कार्य आहे या ठिकाणी, त्याच्यावरती बरेचदा प्रश्न सुद्धा येतात या ठिकाणी. नेक्स्ट म्हणजे चार्टर ऍक्ट 3 तिसरा बघू आपण. ठीक आहे, चार्टर ऍक्ट तिसरा बघू आपण, यानुसार बघा काय आहे तर. ठीक आहे, 1833चा चार्टर ऍक्ट तिसरा. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय, यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला. ठीक आहे, या ठिकाणी यानुसार बंगालचा गव्हर्नर जो होता, ठीक आहे, आता बंगालचा गव्हर्नर जनरल होता. पहिले काय होतं, वॉरेन हेस्टिंग होता ना तो. वॉरेन हेस्टिंग काय होता की पहिला बंगालचा गव्हर्नर होता, जे गव्हर्नर जनरल बनला पहिला. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे तसा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल. आता बघा, आता हा जो बंगालचा गव्हर्नर आहे की नाही, तो संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला या कायद्याने. कोणत्या? 1833च्या कायद्याने बनला, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, कायदे करण्यासाठी कार्यकारी मंडळ एक विधी सदस्याची नियुक्ती करण्यात आली. बघा, कायदे करण्यासाठी कार्यकारी मंडळात एक विधी सदस्याची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे आता आपल्याकडे विधिमंडळ आहे, ठीक आहे, संसद आहे ना, पण त्यावेळेस संसद होतं का? नाही, 1833 पर्यंत संसद नव्हतं. पण त्यावेळेस काय, कायदे करण्यासाठी कार्यकारी मंडळ आहे, जे कार्यकारी मंडळ होतं. ठीक आहे, या मंडळात फक्त एका सदस्याची किंवा एक विधी सदस्याची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे कायदे करण्यासाठी एखादा सदस्य असावा, त्यावेळेस फक्त म्हणजे असं नियोजन करण्यात आलं किंवा एक असावा म्हणजे एक सदस्याची नियुक्ती करण्यात आली. बघा, आता कायदे करण्यासाठी किती हे असतात, म्हणजे आपल्यासाठी किती सीटा आहे. ठीक आहे, कायदे करण्यासाठी. नेक्स्ट म्हणजेच काय, लॉर्ड मेकॉले हा पहिला विधी सदस्य होता. लॉर्ड जो मेकॉले होता, ठीक आहे, मेकॉले संहिता म्हटलं, त्याच्यानंतर मेकॉलेने बरेच काही याच्यामध्ये कार्य केले. लॉर्ड मेकॉले हा पहिला विधी सदस्य होता व त्याच्या अध्यक्षतेखाली पहिल्या लॉ कमिशनची नियुक्ती करण्यात आली, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग पहिला लॉ कमिशन कोणाच्या खाली नियुक्ती करण्यात आला? ठीक आहे, तर पहिला लॉ कमिशन कोणाच्या खाली नियुक्ती करण्यात? लॉर्ड मेकॉले हा होता. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लॉर्ड मेकॉले हा होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, या कायद्यानुसार महत्त्वाच्या तरतुदी काय होत्या? चार्टर्ड ऍक्ट 1833 मध्ये यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला, हे एक महत्त्वाची तरतूद. कायदे करण्यासाठी कार्यकारी मंडळात कायदे करण्यासाठी कार्यकारी मंडळात एक विधी सदस्याची नियुक्ती करण्यात आली, हा सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर लॉर्ड मेकॉले हा पहिला विधी सदस्य होता व त्याच्या अध्यक्षतेखाली त्या पहिल्या लॉ कमिशनची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, चार्टर ऍक्ट 4 बघू, 1853. ठीक आहे. त्याच्यानंतर ICS परीक्षेमध्ये यामध्ये कोणकोणत्या मग तरतुदी दिलेल्या आहे आणि त्याच्यावरती प्रश्न कसे आहेत ते बघणार आपण. ठीक आहे, ICS परीक्षेमध्ये भारतीयांना संधी दिली या कायद्यानुसार पहिल्यांदा. ठीक आहे, 1853 नुसार. त्याच्यानंतर कार्यकारी अधिकारी, बघा, कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक अधिकार हे वेगळे करण्यात आले. आणि याच्यामध्ये सांगितलं काय म्हणजे काय, याच्यामध्ये काय सांग, कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक. बघा, एक मंडळ असतो, जसं की आपण कायदे करण्याचं काम एका इकडे असतं आणि जे कार्यकारी म्हणजे त्याला राबवण्याचं किंवा त्याला काय म्हणते अंमलबजावणी करण्याचं ते कार्यकारी याच्यामध्ये मोडतं. ठीक आहे, अधिकारामध्ये मोडतं. म्हणजे त्याच्यामध्ये हे करता येते, डिफरन्स करता येते आपल्याला. जसं की आता मंत्रिमंडळ जे कॅबिनेट मंत्री असतात किंवा जे काही मंत्री असतात ते काय असतात, कार्यकारी मंत्री असतात. ठीक आहे, आणि जे समजा सदस्य असतात लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य असतात ते काही असते विधिमंत्री असतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण, अशा पद्धतीचं सुद्धा लक्षात ठेवू शकतो. ICS परीक्षेमध्ये भारतीयांना संधी दिली, हे एक महत्त्वाचं पॉईंट. नेक्स्ट म्हणजे कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक अधिकार हे वेगळे करण्यात आले, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कार्यकारी आणि कायदेविषयक अधिकार वेगवेगळे करण्यात आले. नेक्स्ट म्हणजे काय, स्पर्धा परीक्षेद्वारे नोकर भरती सुरू करण्यात आली, हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. मग कोणत्या कायद्याद्वारे स्पर्धा परीक्षेद्वारे नोकरी भरण्यास सुरू करण्यात आली, या ठिकाणी चार्टर्ड ऍक्ट 4 1853 हा लक्षात ठेवायचा. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी कंपनीला निश्चित मुदत दिली नव्हती. या ठिकाणी बघा, आतापर्यंत 20-20 वर्षाची सनद दिली होती. 1813 मध्ये सुद्धा 1813, 1833 यामध्ये काय 20-20 वर्षाची सनद, इथून 20 वर्षाची इथपर्यंत वाढवली. ठीक आहे, मग परत 20 वर्षाची वाढवून दिली. आणि पण याच्यानुसार काय सांगितलं, 1853 नुसार आता तुम्हाला आम्ही मुदत देणार नाही, आम्हाला ज्या वेळेस वाटलं त्यावेळेस आम्ही तुमचं काय कंपनी आपण हस्तगत करू शकतो, असं यांनी सांगितलं. कोण? इंग्लंडच्या गव्हर्नमेंटने. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय, आता याच्यानंतर कोणता ऍक्ट झाला तर पोस्ट ऑफिस ऍक्ट झाला 1854, जे की आपल्याला कधी कधी विचारलं जातं परीक्षेमध्ये. ठीक आहे,
आणि हे कशा पोस्टाच्या पोस्टाच्या कामासंबंधित होतं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. पोस्ट कायदा कधीचा आहे, मग पोस्ट ऍक्ट कधीचा आहे, 1854चा या ठिकाणी. सरळ सरळ आहे, यावरती डायरेक्ट प्रश्न बनतात म्हणून डायरेक्ट या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, आपलं कव्हर करायचं आहे, पोस्टच्या कामासंबंधित आहे. नेक्स्ट बघा, विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे, 1856चा. ठीक आहे, विधवा पुनर्विवाह कायदा कधी 1856चा, हा एक महत्त्वाचा कायदा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. नेक्स्ट म्हणजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने विधवा पुनर्विवाह संबंधी कायदा करण्यात आला, या ठिकाणी लक्षात ठेवायचा. हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे या ठिकाणी. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने विधवा पुनर्विवाह संबंधी कायदा या ठिकाणी करण्यात आला, हे एक महत्त्वाचं फॅक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न बनू शकतो, विधवा पुनर्विवाह कायदा करण्यासाठी 1856 मध्ये सर्वात महत्त्वाचे प्रयत्न कोणी केलेत, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच विधवा पुनर्विवाहाचा कायदा करण्यात आला. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण या ठिकाणी राणीचा जाहीरनामा. बघा 1870 मध्ये जो उठाव झाला, त्याच्यानंतर जो नोव्हेंबर महिन्यात 1858 मध्ये जे संहिता काढली किंवा जे म्हणजे वाचून दाखवलेला जो जाहीरनामा आहे, त्याला काय म्हणतो आपण, राणीचा जाहीरनामा म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये मग राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय काय सांगण्यात आले या ठिकाणी बघू आपण थोडक्यात. बघा, त्यानुसार कंपनीची सत्ता जी आहे, जी आतापर्यंत आपल्याला कंपनी आपल्यावर सत्ता गाजवते, त्याची अस्तित्व काय संपुष्टात आलं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे कशा राणीच्या जाहीरनाम्यानुसार. नेक्स्ट म्हणजेच काय, गव्हर्नर जनरल हा व्हाईसरॉय बनला. बघा, गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय बनला. लॉर्ड कॅनिंग हा पहिला होता. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंग हा काय होता, पहिला व्हाईसरॉय होता, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता, मग लॉर्ड कॅनिंगच होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा, यानुसार काय सांगितलेलं आहे, बघा राणीच्या त्यानुसार कंपनीची सत्ता आहे संपुष्टात आली. कंपनीची सत्ता घेऊन जाऊन आता त्याच्या या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला नियंत्रण कोण करणार होतं, डायरेक्ट इंग्लंडचं सरकार. ठीक आहे, त्यानंतर गव्हर्नर जनरल हा व्हाईसरॉय बनला, म्हणजे आपण इंग्लंडच्या अधिपत्याखाली होतो डायरेक्टली आता. ठीक आहे, आता कंपनीचं मदत नाही अस्तित्व राहिलं का नाही, आता कंपनी बाजूला गेली, डायरेक्टली इंग्लंडच्या आपण अधिपत्याखाली आलो होतो. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय, गव्हर्नर जनरल हा व्हाईसरॉय बनला. मग गव्हर्नर जनरल होता, त्यालाच एक व्हाईसरॉय नाव दिलं. ठीक आहे, मग त्यावेळेस गव्हर्नर जनरलचा एक मोठं पद देऊन टाकलं, कारण त्यानं खूप चांगलं कार्य केलं असं त्यांना वाटत होतं कॅनिंगने. तर त्याच्यामुळे लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय होता, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय, भारत मंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आलं. आणि भारताविषयी समजा जे काही क्युरीज आहे किंवा काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी एक भारत मंत्री नावाचं एक पद निर्माण केले. भारत मंत्री हे नवीन पद निर्माण केले गेले या ठिकाणी. आणि ते म्हणजे काय, इंग्लंडच्या संसदेला जबाबदार होते. भारत मंत्री हे पद कोणाला जबाबदार, इंग्लंडच्या संसदेला जबाबदार होते. आणि ते कुठे राहत होते, इंग्लंडमध्ये राहत होते, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टरची समाप्त करण्यात आली या ठिकाणी. जे की समजा जे काही बोर्ड ऑफ कंट्रोल जे कंपनीवर हे करण्यासाठी, सत्ता गाजवण्यासाठी किंवा व्यापारी करण्यासाठी जे काही दोन बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बनवण्यात आले होते. ठीक आहे, ते या ठिकाणी समाप्त करणे, कारण कंपनीची सत्ता तर आपण नष्टच केली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मग याचं काही काम उरलेलं नाही. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी लक्षात, मुघल बादशाह हे पद समाप्त करण्यात आलं. जे मुघल बादशाहचं जे पद होतं ते सुद्धा या ठिकाणी समाप्त करण्यात आलं. ठीक आहे, कारण ते त्यांनी मुघल बादशाहांनी प्रत्यक्षपणेच या उठावामध्ये सामील घेतला होता, म्हणजे उठावामध्ये हात टाकला होता किंवा त्याच्यामध्ये समावेश होता त्यांचा. नेक्स्ट म्हणजेच काय, दत्तक वारसा मंजूर करण्यात येईल असे ठिकाण. ठीक आहे, जे दत्तक वारसा मंजूर म्हणजे हे एक सुद्धा एक कारण होतं, दत्तक वारसा नामंजूर हे एक कारण होतं पहिल्यांदा की उठाव चालू होण्यामागचं सुद्धा, ते पण या ठिकाणी आता तुम्हाला देण्यात येईल. नेक्स्ट म्हणजेच काय, संस्थाने खालसा करण्याचे धोरण सोडून देण्यात येईल, हा सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. जे संस्थाने खालसा धोरण सुद्धा एक महत्त्वाचं कारण होते की उठावामध्ये. ठीक आहे, ते सुद्धा एका म्हणजे काय, जे महत्त्वाचे कारण होते किंवा ज्याच्यामुळे आपल्याला हे झाला 1857चा उठाव झाला, ते या ठिकाणी समजा पॉईंट आहे त्या ठिकाणी डिस्कस करण्यात आले. बघा, संस्थाने खालसा करण्याचे धोरण सुद्धा सोडून देण्यात आले. नेक्स्ट म्हणजे काय, हिंदी लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य. ठीक आहे, हिंदी लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य या ठिकाणी लक्षात, स्वातंत्र्य कायम ठेवण्यात येईल असे जाहीरनाम्यात जाहीर करण्यात आले. बघा, यावर सक्ती केली जात होती पहिल्यांदा. ठीक आहे, टिक्का लावू दिला जात नव्हता, दाढी वाढवली जाऊ देत नव्हती. ठीक आहे, याच्यामुळे काय झालं की जे आपले सैन्य आहे त्याच्यामुळे असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्याच्यामुळेच हे काय 1857चा उठाव झाला होता. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय, इंडियन काउन्सिल ऍक्ट बघू 1861. ठीक आहे, आता इंडियन काउन्सिल ऍक्ट बघू. आता बघा, इथून आपले चार्टर्ड ऍक्ट संपले, त्याच्यानंतर आता इंडियन काउन्सिल ऍक्ट बघा. आता याच्यामध्ये 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट पहिला. या ठिकाणी बघा, प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण. बघा, प्रशासन म्हणजे ज्या ठिकाणी सत्ता राबवली जाते त्या ठिकाणी त्याला प्रशासन म्हणतात. ठीक आहे, प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण. विकेंद्रीकरण म्हणजे काय,
केंद्रीकरण म्हणजे काय, एका एका ठिकाणी जमा होणे केंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे काय, फैलणे म्हणजे सत्तेचं विभाजन करणे. आता समजा एक आपल्याकडे समजा जसं काय मोदी पंतप्रधान आहे, त्यांच्याकडे वेगळे खाती असतात, जसे की त्याच्यानंतर बाकीचे जे सदस्य आहे, समजा जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांचा खाते वाटप करणे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, विकेंद्रीकरण धोरण. जसं की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर आपल्याकडे सर्वच जर खाते ठेवले असते त्याला काय आपण केंद्रीकरण म्हणलं असतं, आणि त्यांनी खाते जर वाटप केलं त्याला काय म्हणून आपण विकेंद्रीकरण, म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिली. ठीक आहे. यानुसार प्रशासनात विकेंद्रीकरण धोरण स्वीकारण्यात आले या ठिकाणी पहिल्या कायद्याने. विकेंद्रीकरणाचे धोरण हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी कार्यकारी मंडळास कायदे करण्याचे अधिकार मिळाले. जे कार्यकारी मंडळ होते या ठिकाणी बघा, कार्यकारी मंडळास कायदे करण्याचे अधिकार या ठिकाणी मिळाले, हा एक पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, कायदेविषयक बाबींवर विचार करण्यासाठी 4 ते 8 ब्रिटिश व हिंदी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. याच कायद्याने पुढे 1862 मुंबई, मद्रास व कलकत्ता उच्च न्यायालयाचे म्हणजे काय, उच्च न्यायालय स्थापन झाली. ठीक आहे. हे याच्यातली थोडंसं महत्त्वाचं आहे, बघू आपण थोडक्यात या ठिकाणी. कार्यकारी मंडळास कायदे करण्याचा अधिकार मिळाला, हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट बघा, कायदेविषयक बाबीवर विचार करण्यासाठी, जे कायदेविषयक बाबी होते ठीक आहे त्याच्यावर विचार करण्यासाठी 4 ते 8 ब्रिटिश व हिंदी सदस्यांची नियुक्ती करण्यात. 4 ते 8 जे ब्रिटिश सदस्य म्हणजे ते कायदे कसे असावे बा, ठीक आहे, याच्यावरती म्हणजे विचार करण्यासाठी 4 ते 8 ब्रिटिश किंवा हिंदी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि याच कायद्याने पुढे 1862 मध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा, हाच कायदा होतो 1861 नुसार 1862 ला मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी काय उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली या ठिकाणी. हा सुद्धा. आणि त्यानंतर एक आणखीन 1886 ला अहमदाबादमध्ये एक न्यायालय स्थापन करण्यात, 4थं न्यायालय होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, सिव्हिल मॅरेज ऍक्ट बघू आपण. हा पॉईंट समजला असेल. आता सिव्हिल मॅरेज ऍक्ट 1872 आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इयर वाईज जात आहे. ठीक आहे. थोडं म्हणजे इयर वाईज ते संपला की हे, ते संपला की हे. ठीक आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी सिव्हिल मॅरेज ऍक्टनुसार काय झालं, मुलींचे विवाहाचे वय किमान 14 वर्ष ठरवण्यात आले. जे सिव्हिल मॅरेज ऍक्ट होता ठीक आहे याच्यानुसार काय करण्यात आलं, सिव्हिल मॅरेज ऍक्टनुसार 1872 ला होता की मुलींच्या विवाहाचे वय, जे पहिल्यांदा आपण बालविवाह होत होता ठीक आहे त्या ठिकाणी मग त्याचं वय वाढून काय 14 ठरवण्यात आलं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि कधीचा आहे तो 1872चा. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, यासाठी केशवचंद्र सेन यांनी प्रयत्न केले. ठीक आहे. केशवचंद्र सेन यांनी काय केलं, मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मुलींचे विवाहाचे वय किमान 14 वर्षे ठरवण्यात यावे हे त्याच्यातलं महत्त्वाचं. आणि या कायद्यासाठी सिव्हिल मॅरेज ऍक्टसाठी कोणी प्रयत्न केले हे एक महत्त्वाचं. यासाठी केशवचंद्र सेन यांनी प्रयत्न केले हे सुद्धा एक महत्त्वाचं. नेक्स्ट म्हणजेच काय, आर्म्स ऍक्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आर्म्स ऍक्ट म्हणजेच भारतीयांना शस्त्र बाळगण्यास बंदी करणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा या ठिकाणी फॅक्टर लक्षात ठेवायचा आपलं. ठीक आहे. आर्म्स ऍक्ट बघा 1878चा आहे. भारतीयांना शस्त्र बाळगण्यास बंदी करणे हा या ठिकाणी घातलेला एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे आर्म्स ऍक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट. पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणाच्या काळात झाला या ठिकाणी लक्षात ठेवा, लॉर्ड रिपनच्या. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा पहिला फॅक्टरी ऍक्ट 1881. कंपनी संबंधीचा कायदा बघा. फॅक्टरी ऍक्ट म्हणजेच काय, कंपनी कामगारासंबंधीचा कायदा. फॅक्टरी ऍक्ट म्हणजेच काय, कंपनीतले जे कामगार असतात त्याच्याशी संबंधित असणारा कायदा म्हणजे त्याला काय म्हणतो फॅक्टरी ऍक्ट. ठीक आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा आता स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला कायदा बघा या ठिकाणी. स्थानिक स्वराज्य संस्थांचा पहिला कायदा 1882 या ठिकाणी सांगितलेला आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधी पहिला कायदा, सॉरी हे डबल झालं. ठीक आहे. हे जाऊ दे. स्थानिक स्वराज्य संस्था संबंधीचा पहिला कायदा या ठिकाणी झाला 1882चा. नेक्स्ट म्हणजेच काय, आता या ठिकाणी इल्बर्ट बिल बघू थोडक्यात. कधीच होतं इल्बर्ट बिल माहितीच असेल तुम्हाला, की जे की समजा संसदेमध्ये खूप गाजलं होतं की भारतीय जे न्यायालय असतं किंवा न्यायाधीश असतात त्यांना जे इंग्लंडमधील समजा जे कैदी असेल त्याच्यावरती खटला चालवण्याचा अधिकार दिलेला होता, पण त्यांनी सर्वांनी विरोध केल्यामुळे काय की त्यांना ते देण्यात आलेलं नाही. ठीक आहे. इल्बर्ट बिल हे कधीचं आहे, इल्बर्ट बिल कधीचं आहे 1883चा आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. युरोपियनच्या विरोधातील खटले, ठीक आहे, युरोपियनच्या विरोधातील खटले भारतीय न्यायाधीशांसमोर चालविण्याची परवानगी देणारे हे बिल होते. ठीक आहे. याच्यानी काय होतं या ठिकाणी लक्षात ठेवा, या इल्बर्ट बिल 1883चं जे बिल होतं याच्यामध्ये काय युरोपियनच्या विरोधातील जे खटले होते ते भारतीय न्यायाधीशासमोर चालवण्याची
परवानगी देणारे हे बिल होते. म्हणजेच काय की ते स्वतःला खूप ग्रेट समजत होते, जे काही समजा कोण युरोपीय त्यांना वाटत होते की आम्ही पहिल्यांदाच एवढे हुशार आहे की आमच्यावर ते हे काळे लोक आपल्याला कसे न्याय देतील या ठिकाणी होता. मग त्याला विरोध झाला आणि त्याच्यामुळे काय झालं ते इल्बर्ट बीट हे आपल्या लॉर्ड रिपनला वापस घ्यावं लागलं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लॉर्ड रिपन हे बिल कायदेमंडळात आणले होते या ठिकाणी लक्षात ठेवा. लॉर्ड रिपननेच आणले होते या ठिकाणी कायदेमंडळात बिल. त्याच्यानंतर इल्बर्ट बिलाचा युरोपियांनी तीव्र विरोध केल्यामुळे हे बिल बदल करून संमत केले गेले, पण त्यामुळे त्याचा आत्माच हरवला या ठिकाणी. बघा महत्वाचं म्हणजे काय जे लॉर्ड रिपन यांनी मांडलेलं होतं बिल होतं इल्बर्ट बिल, त्याला मग काय या बिलाचं काय केलं समोर काय केलं मग याला विरोध खूप झाला. युरोपियांनी याला खूप तीव्र विरोध केला. त्याच्यामुळे काय झालं या तीव्र विरोध केल्यामुळे या बिलात बदल करून ते संमत केले गेले. पण या ठिकाणी झालं काय त्याचा जो मूळ आत्मा होता की जो भारतीय न्यायाधीशासमोर युरोपियांच्या विरोधातील जे खटले चालवण्याचा जो मूळ गाभा होता तोच या ठिकाणी गायब झाला. ठीक आहे, म्हणजे त्याचा काय आत्माच हरवला या ठिकाणी सांगितलं जाते. नेक्स्ट काय संमती वयाचा कायदा 1891 हा लक्षात ठेवायचा. याला तुम्हाला माहिती असेल की आपल्या लोकमान्य टिळकांनी याला विरोध केला होता. ठीक आहे, लोकमान्य टिळकांनी याला विरोध केला होता हे लक्षात ठेवायचं. काय मुलींच्या विवाहाचे किमान वय ठरविणे ह्या कायद्याचा मूळ उद्देश होता. ठीक आहे, मुलीच्या लग्नाचे किमान वय ठरविणे या कायद्याचा मूळ उद्देश आणि ते केव्हाचा कायदा होता संमती वयाचा कायदा 1891 हा कायदा होता या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आज थोडक्यात आपण दुसरा फॅक्टरी ऍक्ट कधी झाला 1891. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. आता दुसरा फॅक्टरी ऍक्ट कधी झाला मग 1891चा कायद्याने कारखाने व कामगारांसंबंधीचा कायदा या ठिकाणी याच्यामध्ये ह्या दुसऱ्या फॅक्टरी ऍक्ट डायरेक्टली प्रश्न येते याच्यात तुम्हाला विचारलं जात नाही. दुसरा फॅक्टरी कधी झाला 1891 हा डायरेक्ट लक्षात ठेवायचा आणि कशाचे कारखाने व कामगारांसंबंधीचा कायदा होता या ठिकाणी लक्षात ठेवायचा. नेक्स्ट म्हणजे काय इंडिया काउन्सिल ऍक्ट. इंडिया काउन्सिल ऍक्ट कधीचा होता 1892चा होता. याच्यामध्ये काय सांगितलं होतं भारतीयांना सुधारणा देणे या ठिकाणी इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892 मध्ये काय सांगितलं होतं मग भारतीयांना सुधारणा देणे काउन्सिलच्या सदस्यामध्ये 12 ते 16 सदस्यांची वाढ करण्यात आली. कोणत्या कायद्याने तर इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892च्या कायद्याने काय केलं भारतीयांना सुधारणा देणे हे एक महत्त्वाचं होतं. नेक्स्ट म्हणजे काय काउन्सिलच्या सदस्यामध्ये 12 ते 16 सदस्यांची वाढ करण्यात आली या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय नेक्स्ट कायदा बघू आपण सहकार कायदा या ठिकाणी 1904चा पहिला सहकारी कायदा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे सहकार कायदा पहिला सहकारी कायदा कधीचा आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. हा पहिला कायदा आहे या ठिकाणी लक्षात सहकारचा. ठीक आहे, हा एक पहिला कायदा होता. सहकारी या ठिकाणी लिहा सहकारी संस्थांची स्थापना करणे हा याचा मूळ उद्देश होता. ठीक आहे, सहकारी जी संस्था असतात त्याची स्थापना करण्यासाठी जो पहिला कायदा तो कधीचा आहे 1904चा हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय प्राचीन स्मारक कायदा 1904. ठीक आहे, आता बघा प्राचीन वस्तू व स्मारकांचे संरक्षण करणे हा या कायद्याचा मूळ मुख्य उद्देश होता या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा प्राचीन स्मारक कायदा कधीचा आहे मग 1904चा. प्राचीन वस्तू व स्मारकांचे संरक्षण करणे हा या कायद्याचा मूळ उद्देश होता. नेक्स्ट म्हणजेच काय विद्यापीठ कायदा 1904. विद्यापीठ कायदा आणि विद्यापीठ मग हे कशाशी संबंधित आहे विद्यापीठ कायदा विद्यापीठावर नियंत्रण ठेवणे. ठीक आहे, मूळ याचा उद्देश काय होता विद्यापीठावर नियंत्रण ठेवणे याचा मुख्य उद्देश होता या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मोर्ले मिंटो कायदा या ठिकाणी लक्षात ठेवा. मोर्ले मिंटो कायद्याविषयी थोडक्यात बघू आपण. बघा मोर्ले मिंटो कायदा कधीचा 1909चा. आणि या ठिकाणी बघा भारत मंत्री जे महत्वाचे कायदे ते थोडंसं जास्त डिस्कस करू आपण. जे छोटे छोटे कायदे ज्याच्यावर की वन लाईनर प्रश्न येतात ते डायरेक्ट हे करू. भारत मंत्री लॉर्ड मोर्लेच्या आदेशाने या ठिकाणी लक्षात भारत मंत्री लॉर्ड मोर्लेच्या आदेशाने लॉर्ड मिंटोने व्हाईसरॉय होता ते लॉर्ड मिंटो त्यावेळेस काय व्हाईसरॉय होते. ठीक आहे, आणि अरुंडेल यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या काउन्सिलच्या 4 सदस्यांची एक समिती नेमली या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 4 समिती नेमली होती. भारतमध्ये कोण लॉर्ड मोर्ले होता. ठीक आहे, लॉर्ड मोर्ले म्हणजे लॉर्ड मोर्ले या ठिकाणी पहिलं अक्षर कोणी घेतलं भारत मंत्री कोण होतं लॉर्ड मोर्ले म्हणजेच काय इथं मोर्ले आलं. आणि व्हाईसरॉय कोण होतं त्यावेळेस तर मिंटो होता. म्हणजे मोर्ले मिंटो कायदा म्हणजेच 1909चा कायदा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. नेक्स्ट काय हे झालं हे महत्वाचं नाही एवढं आपल्यासाठी. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर लॉर्ड मिंटोने या समितीच्या शिफारशी ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवल्या. जे 4 सदस्य होते. ठीक आहे, याचे काय सदस्य ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवल्या आणि ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय कायदे मंडळाच्या सुधारणेचा कायदा 21 मे 1909 मध्ये पारित केला. यालाच काय म्हणतो आपण मोर्ले मिंटो कायदा असे म्हणतो. या कायद्यास मोर्ले मिंटो कायदा असे म्हटले जाते या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या कायद्यास काय म्हणले जाते मग मोर्ले मिंटो कायदा असे म्हणले जाते. नेक्स्ट म्हणजेच काय कायद्यातील प्रमुख तरतुदी बघा. कायद्यातील प्रमुख तरतुदी आपण संपुढील प्रमाण बघू.
ठीक आहे. बघा या कायद्यामध्ये बघा प्रमुख तरतुदी, कारण या कायद्यावरती बरेचदा प्रश्न आयोग विचारते. ठीक आहे, सरळ सेवेतनी हे थोडंसं आपण डीपमध्ये बघू. ठीक आहे, या कायद्याची तरतुदी काय हे बघा. एक, केंद्रीय व प्रांतीय कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवणारी. केंद्रात आणि प्रांतात सुद्धा काय कायदे मंडळाची सदस्य संख्या ती पहिली वाढवण्यात आली. हा पहिला मुद्दा झाला. नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी दुसरा मुद्दा बघा, केंद्रीय कायदे मंडळाची सदस्य संख्या 68 करण्यात आली. जे केंद्रीय कायदे मंडळाची सदस्य संख्या कमी होती तिला वाढवून 68 करण्यात आली. त्यामध्ये गव्हर्नर एक कौन्सिल सदस्य 7+28 सरकारी 32 व बिनसरकारी 68 असे पूर्ण टोटल किती होते 68 सदस्य होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी बघा त्यामध्ये काय गव्हर्नर एक होता, एक कौन्सिल सदस्य होता प्लस त्याच्यानंतर कौन्सिल सदस्य, त्याच्यानंतर काय सांगितलं या ठिकाणी 7+28 हे काय होते सहकारी सदस्य होते, त्याच्यानंतर 32 बिनसरकारी सदस्य होते, असे मिळून 68 सदस्य होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय प्रांतीय कायदे मंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत ठेवण्यात आले. ठीक आहे, जे प्रांतीय मंडळ होतं बघा, प्रांतीय कायदे मंडळ जे प्रांतामध्ये जे कायदे मंडळ होतं, ठीक आहे, जे प्रांत होते जे 11 प्रांत होते त्याच्यामध्ये काय कायदे मंडळात जे बिनसरकारी सदस्यांचे बहुमत ठेवले. जे बिनसरकारी म्हणजे काय जे निवडून येणार होते, सरकार जे नियुक्ती करत त्याला सरकारी सदस्य म्हणले जात होते, आणि बिनसरकारी कोणते की जे डायरेक्टली निवडून येत होते. ठीक आहे, किंवा त्याला नियुक्ती केल्या जाते त्याला बिनसरकारी म्हणले जाते. म्हणजेच काय प्रांतिक कायदे मंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत ठेवण्यात आले होते. पण या ठिकाणी बघा केंद्रीय कायदे मंडळात सरकारी सदस्यांचेच बहुमत होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय या ठिकाणी बघा चौथा पॉईंट, बंगाल, मद्रास, मुंबई येथील कायदे मंडळाची सदस्य संख्या 20 वरून 50 करण्यात आली. बघा कोणाकोणाची, बंगाल, मद्रास, मुंबई येथील कायदे मंडळाची सदस्य संख्या 20 वरून 50 करणे म्हणजे कायदे मंडळाची संख्या सुद्धा वाढवली. पंजाब, ब्रह्मदेश, आसामच्या कायदे मंडळाचे सदस्य या ठिकाणी बघा पंजाब, ब्रह्मदेश व आसामच्या कायदे मंडळातील सदस्य संख्या 30 करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच बघा याच्यामधलं 6वा पॉईंट की या कायद्यान्वये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व देण्यात आले. या ठिकाणी प्रमाणाबाहेर म्हणजे त्याला लोकसंख्येच्या प्रमाण असण्यापेक्षा जास्त काय प्रतिनिधित्व देण्यात आले. हे सुद्धा या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवायचं. मग या कायद्याने काय केलं, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं. त्यांना त्यांच्या लोकसंख्येबाहेर हे आपला इथून हा मुद्दा लक्षात ठेवला नाही तरी चालते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट म्हणजेच काय 7 बघू, त्यांना प्रांतीय सरकारच्या कार्यकारी मंडळाची वाढ करण्यात आली. या ठिकाणी लक्षात 7 म्हणजेच काय प्रांतीय सरकारच्या कार्यकारी मंडळाची वाढ करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे हा एक महत्त्वाचा पॉईंट होऊ शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवा. मग 8वा पॉईंट, प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारण्यात आले. आणि या ठिकाणी काय अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व या ठिकाणी स्वीकारण्यात आले. हे एक पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघू आपण यामधलं काय आणखीन तरतुदी आहे. आता रोलेट ऍक्ट बघा, ज्याच्याविषयी संपूर्ण भारतातली काय अराजकता हे झाली होती. ठीक आहे, तर याचा संपूर्ण भारतातून विरोध झाला होता. गांधीजीने याच्याविषयी उपोषण सुद्धा मांडलं. ठीक आहे, त्याच्यानंतर याला काय म्हणतो आपण रोलेट ऍक्ट म्हणतो. ठीक आहे, याच रोलेट ऍक्टसाठी जालियनवाला बाग हत्याकांड सुद्धा झालं. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय भारतीयांना विना चौकशी तुरुंगात टाकण्याची तरतूद करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग या कायद्याने काय रोलेट ऍक्टनुसार काय झालं की भारतीयांना विना चौकशी करता तुरुंगात डांबण्याची किंवा टाकण्याची तरतूद या कायद्याने केली. कोणता यालाच काय म्हणतो आपण काळा कायदा सुद्धा म्हणतो. रोलेट ऍक्टला काय म्हणतो यालाच काय म्हणतो आपण काळा कायदा सुद्धा म्हणतो. ठीक आहे, काळा कायदा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काळा कायदा सुद्धा म्हणतो. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1919 या ठिकाणी लक्षात. आता मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड, मग मॉन्टेग्यू काय असं भारत मंत्री आहे आणि चेम्स्फोर्ड काय त्यावेळेचा व्हाईसरॉय आहे. हे लक्षात ठेवायचं. पहिला काय असतो या ठिकाणी भारत मंत्री असतो, दुसरा काय असतो व्हाईसरॉय असतो. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे काय मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1909चा या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 12 जुलै 1917 रोजी भारत मंत्रीपदी लॉर्ड मॉन्टेग्यूची नियुक्ती करण्यात आली. बघा 12 जुलै 1917 रोजी भारत मंत्रीपदी लॉर्ड मॉन्टेग्यूची नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे त्याने इतिहास प्रसिद्ध ऑगस्ट घोषणा बघा 20 ऑगस्ट 1917 रोजी त्याने ऑगस्ट घोषणा केली होती. महत्त्वाचं म्हणजे काय ऑगस्ट घोषणा याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला. हालाकी हा कंबाईनला सुद्धा आला, सरळ सेवेला सुद्धा आला. त्याने कोणती मग ऑगस्ट घोषणा कधी झाली 20 ऑगस्ट 1917 रोजी झाली. कोणी केली लॉर्ड मॉन्टेग्यूने केली. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. बघा त्यांनी इतिहास प्रसिद्ध ऑगस्ट घोषणा 20 ऑगस्ट 1917 रोजी केली. त्यानुसार भारताला लवकरातच लवकर जबाबदार राज्य पद्धती दिली जाईल असं त्याने जाहीर केलं होतं.
त्याने काय सांगितलं होतं, लवकरात लवकर भारताला एक नवीन राज्य पद्धती देण्यात येईल त्याला किंवा त्याचा समावेश राज्य पद्धतीमध्ये करण्यात येईल असं त्या ठिकाणी ऑगस्ट ऑफरमध्ये किंवा ऑगस्ट घोषणेमध्ये सांगितलं होतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. यालाच काय म्हणतो आपण, ऑगस्ट घोषणा म्हणतो. ठीक आहे. जे ऑगस्ट ऑफर आहे ते 1940 या ठिकाणी लक्षात ठेवा. 1940 ते खूप म्हणजे नंतरचा विषय, ते बघू आपण नंतर आल्यावर. नंतर हे काय ऑगस्ट घोषणा आहे 20 ऑगस्ट 1917. म्हणजे तुम्ही कन्फ्युजन नाही झाले पाहिजे म्हणून या ठिकाणी मी ते सांगितलं. ऑगस्ट ऑफर वेगळी आहे, लॉर्ड लिथलिंगोने ते सांगितली होती, आणि ऑगस्ट घोषणा ही भारतमध्ये लॉर्ड मॉन्टेग्यूने सांगितली. या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. ऑगस्ट घोषणा आणि ऑगस्ट ऑफर हे 1940 आहे. ठीक आहे. आणि लॉर्ड लिथलिंगोने सांगितले होते. ठीक आहे. लॉर्ड लिथलिंगोने सांगितले होते हे, आणि लॉर्ड मॉन्टेग्यूने कोणती केली मग ऑगस्ट घोषणा केली 20 ऑगस्ट 1917 मध्ये. हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं की जेणेकरून तुम्ही कन्फ्युजन होणार नाही. प्रश्न जरी आला तरी आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. नेक्स्ट म्हणजे भारताला लवकरात लवकर जबाबदार राज्य पद्धती दिली जाईल हे याने सांगितलं, ऑगस्ट घोषणेने सांगितलं. नेक्स्ट म्हणजे काय, त्याने पूर्ण भारताचा दौरा केला, संस्था संघटना पक्ष या विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. या ठिकाणी लक्षात, भारताच्या घटनात्मक सुधारणेचा अहवाल व्हाईसरॉयला लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्यासोबत तयार केला करून ब्रिटिश संसदेत सादर केला. त्याने काय केलं मग, त्या भारत मंत्र्यांनी एक सर्वसंघ पूर्ण भारताचा दौरा केला आणि त्याचा एक सर्वे तयार करून त्याने काय केलं, ब्रिटिश संसदेमध्ये सादर केला. त्याच्यानंतर काय झालं, ब्रिटिश संसदेने 23 डिसेंबर 1919 रोजी हा कायदा संसदेत पारित करणार, आणि त्या कायद्यातील प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे समजा ते तर बघूच आपण. मग या संसदेने काय केलं, मग ब्रिटिश संसदेने काय केलं की याच्यावर समजा जो त्यांनी विचार मांडला किंवा तो अहवाल दिला, त्या अहवालावर एक कायदा तयार केला आणि 23 डिसेंबर 1919 रोजी हा कायदा संमत करण्यात आला. तो जो अहवाल आहे त्याचं रूपांतर काय झालं, कायद्यामध्ये झालं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या कायद्यासंबंधी काय तरतुदी ते आपण पुढील प्रमाणे बघू. बघा याच्यातील तरतुदी बघा कोणकोणत्या आहे बघा. एक, या कायद्याने भारत मंत्र्याचा पगार भारत सरकारच्या तिजोरीतून न देता इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावे असे ठरले. बघा याने काय सांगितलं, मग आपण भारतीयांनी मागणी केली होती ना पहिल्यांदा 1919 मध्ये हे. ठीक आहे, की का तुम्ही समजा जे भारत मंत्री पद आहे ते इंग्लंडमध्ये राहतं, त्याच्यानंतर मग त्याचा पगार भारतातून का बरं देण्यात यावं. मग या कायद्याने ते चूक दुरुस्त करण्यात आली, पण याने बघा परत उलट्या हातानेच खाल्लं. या कायद्याने भारत मंत्र्याचा पगार भारत सरकारच्या तिजोरीतून न देता इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याचे ठरवले, असा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय की इंडिया कौन्सिलच्या सदस्याची संख्या 8 ते 12 करण्यात आली. बघा, जी इंडियन कौन्सिलच्या सदस्याची संख्या होती ती 8 ते 12 करण्यात आली. हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, तिसरा पॉईंट बघा, इंग्लंडमध्ये हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. आणि इंग्लंडमध्ये काय झालं, हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. कशासाठी नियुक्ती करण्यात आली, तर बघा भारत मंत्र्याच्या सहायतेसाठी नियुक्ती करण्यात आली. आणि जो याचा पगार आहे तो भारतामधून देण्यात येत होता. म्हणजे केलं आखरी सारखंच त्यांनी. हे लक्षात ठेवायचं. बघा काय, भारत मंत्र्याचा पगार भारतातून न देता इंग्लंडमधून देण्यात येईल हा ठरवलं. पण एक हाय कमिशनर नावाचं एक फॉर इंडिया एक अधिकारी नियुक्त करण्यात आले. याचं पेमेंट काय भारतातूनच देण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सारखेला सारखंच केलं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी चौथा पॉईंट काय लक्षात ठेवायचा, केंद्रीय मंडळाची 2 गृहे स्थापन करण्यात आली. एक म्हणजे कनिष्ठ सभा आणि वरिष्ठ सभा हे 2 काय केंद्रीय मंडळाची 2 गृह स्थापन करण्यात आली. या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह हे 2 गृह. ठीक आहे, जसं की आपण लोकसभा आणि राज्यसभा म्हणतो त्या ठिकाणी तशा पद्धतीचं. नेक्स्ट म्हणजे काय, कनिष्ठ सभेचे सेंट्रल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं त्याचं नाव होतं. त्याच्यामध्ये 145 सदस्य, तर वरिष्ठ सभेचे कौन्सिल ऑफ स्टेट म्हणजे 60 सदस्य ठरवण्यात आले होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या कायद्याने 1919 त्यालाच काय म्हणतो मॉन्टेग्यू, आपण चेम्सफोर्ड कायदा असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, बघा कनिष्ठ सभेचे म्हणजे सेंट्रल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, कनिष्ठ सभा याला काय म्हणतो आपण लोकसभा सुद्धा असं म्हणू शकतो. ठीक आहे, असेंब्ली 145 सदस्य, तर वरिष्ठ सभेचे म्हणजे कौन्सिल ऑफ स्टेट्स याचे 60 सदस्य ठरवण्यात आले. म्हणजे याला काय आपण राज्यसभा सुद्धा म्हणतो. ठीक आहे, याला काय म्हणतो राज्यसभा आणि याला काय म्हणतो आपण लोकसभा असं. हे काय या ठिकाणी बघा म्हणजे केंद्रातील ठरवण्यात आलं. नेक्स्ट म्हणजे काय, कनिष्ठ कायदे मंडळाची मुदत 3 वर्ष, तर वरिष्ठ कायदे मंडळाची मुदत 5 वर्ष होते. सध्या किती आहे, 5 वर्ष याची आहे कनिष्ठाची आणि 6 वर्ष याची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे 7वा पॉईंट या ठिकाणी बघा, राज्य कारभाराच्या खात्याची केंद्रीय व प्रांताची खाती अशी विभागणी करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे राज्य कारभाराच्या खात्यांची बघा द्विगृही याला काय म्हणतात, द्विगृही म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं.
जे राज्यकारभार होते, जे राज्यामध्ये किंवा प्रांतामध्ये कारभार होते, की राज्य कारभाराच्या खात्यांची केंद्रीय व प्रांतीय खाती अशी विभागणी करण्यात आली. बघा, जे राज्यकारभार होते, एक राज्य किंवा केंद्रीय म्हणजे खात्याची जी विभागणी असते, बघा सूच्या म्हणतो ना आपण, सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि समावधी सूची, अशा पद्धतीची या ठिकाणी बघा म्हणजे प्रांतीय आणि केंद्रीय हे अशी खाती वेगवेगळी करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवा, हे म्हणजे आता सुरुवात आहे आपली, म्हणजे आपण त्या डेव्हलपमेंटच्या एक पाथवर आहे, अशा पद्धतीचं चालू आहे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा आता काय बघा 8वा पॉईंट बघू. ठीक आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळात 8वा पॉईंट काय सांगते, केंद्रीय कार्यकारी मंडळात गव्हर्नर जनरल व त्याच्या 8 सदस्यांचे समावेश होता. जो महत्त्वाचा म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळ होतं. बघा, केंद्रीय कार्यकारी मंडळात याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा तर एक गव्हर्नर होता, त्याच्यातनी त्याचे 8 सदस्य होते या ठिकाणी, म्हणजे टोटल किती 9 हे केंद्रीय कार्यकारी मंडळ होते या ठिकाणी, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, प्रांतिक कार्यकारी मंडळामध्ये द्विदल राज्य पद्धती स्वीकारण्यात आली. आता द्विदल म्हणजेच काय या ठिकाणी बघा, याच्याने सांगितलं का नाही, ओके, हा द्विदल म्हणजेच काय, एक सरकारी जे खाते जे सरकार नियुक्ती करते त्याच्याकडे एक सोपीव आणि राखीव अशी 2 पद्धत करण्यात आली. द्विदल म्हणजेच काय, 1 मिनिट एका थोडक्यात सांगतो. ठीक आहे. द्विदल राज्य पद्धती म्हणजेच काय, राखीव आणि सोपीव. बघा या ठिकाणी लिहितो, राखीव आणि सोपीव. ठीक आहे. आणि राखीव आणि सोपीव म्हणजे काय, बघा राखीव विषय आणि सोपीव विषय असे लक्षात ठेवा तुम्ही. राखीव विषयामध्ये काय होते, की राखीव विषयात समजा पैशाविषयी होता. ठीक आहे, जसं की पैसा. आणि सोपीव विषयामध्ये काय होतं, जसं की शिक्षण. तुम्हाला उदाहरण सांगत आहे मी फक्त. ठीक आहे. द्विदल राज्य पद्धती याच्यावरती बरेचदा प्रश्न येते, म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला समजायचं आहे. राखीव विषयामध्ये काय होतं, पैसा. मग पैशाविषयी कोण होतं, राखीव म्हणजे काय, जे राखीव खाते होते ते इंग्लंडचे राजघराणे, म्हणजे काय जे काही समजा जे त्याच्यामधले काय जे डायरेक्टली समजा बिनसरकारी सरकारी जे सदस्य होते त्याला काय राखीव हे खाते दिले जात होते. ठीक आहे. याला सरकारी म्हणून. म्हणजेच काय, सरकार हे किंवा गव्हर्नर याला डायरेक्ट नियुक्त करत होते. मग त्याच्यावर वॉच कोणाचं राहत होतं, डायरेक्ट गव्हर्नरचं राहत होतं. म्हणजेच काय, पैशावरती जे महत्त्वाचे खाते होते ते कशामध्ये होते, राखीवमध्ये होते. जसे की पैसा हे उदाहरणार्थ एक पैसा किंवा जे काही समजा अर्थाविषयी जे आहे ते कशामध्ये हे राखीवमध्ये येत होतं. आणि याच्यामध्ये सरकारी सदस्य होते. याच्यामध्ये काय, याच्यावरती वॉच ठेवण्याचं किंवा सरकारी खाते हे कोणाकडे होते, सरकारी सदस्याकडे हे खातं होतं पैशाचं. आणि तसंच सोपी विषयामध्ये जर बघितलं, याच्यामध्ये मग शिक्षण आलं. शिक्षणामध्ये जे शिक्षणाविषयी जे कायदे करण्याचं किंवा काय करण्याचं जे अधिकार होते त्याला काय म्हणलं, हे जे अशासकीय किंवा असरकारी सदस्य होते. याच्यातनी काय असरकारी सदस्य होते म्हणजे काय, याला सरकार नियुक्ती केले, हे निवडून आलेले सदस्य होते. निवडून आलेले जे सदस्य होते याला शिक्षण हे काय सोपीव खाते दिले होते. मग याच्यामध्ये 2 यालाच म्हणजे राखीव आणि सोपीव जे हे कार्य आहे, म्हणजेच काय जे कमी महत्त्वाचे कार्य आहे ते जे निवडून आले त्यांच्याकडे देण्यात आले. आणि जे राखीव म्हणजे जास्त महत्त्वाचे जे हे आहे खाती आहे ते काय जे सरकार नियुक्त करत होते त्यांच्याकडे देण्यात आले. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट बघू आपण या ठिकाणी बघा, 10वा पॉईंट काय, गव्हर्नर प्रांतीय सरकारचे कार्यकारी प्रमुख होता. बघा हे तर बरोबरच आहे, गव्हर्नर हा गव्हर्नर प्रांतीय सरकारचा कार्यकारी प्रमुख होता. म्हणजे जसं की काय व्हाईसरॉय होता, या ठिकाणी गव्हर्नर आहे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, या ठिकाणी 11वा पॉईंट बघा, त्यांचे कार्यकारी मंडळ द्विस्तरीय होते. 1 सरकार नियुक्त मंत्री, 2 म्हणजेच लोकप्रतिनिधींचे मंत्री. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सरकार नियुक्त मंत्री आणि लोकप्रतिनिधीचे मंत्री. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे प्रांतीय खात्याची बघा, या ठिकाणी बघा प्रांतीय खात्याची राखीव आणि सोपीव खाती करण्यात आली होती. या ठिकाणी बघा प्रांतीय म्हणजे जे प्रांतामध्ये जे होते तुम्हाला सांगितलं राखीव आणि सोपी हे 2 खाती करण्यात, त्याला काय म्हणजे द्विदल म्हणले जाते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, द्विदल आणि द्विगृही हे 2 आहे. द्विगृही म्हणजेच काय, लोकसभा आणि राज्यसभा किंवा विधानसभा आणि विधान परिषद असं लक्षात ठेवायचं. पण द्विदल म्हणजेच काय, राखीव आणि सोपी हे लक्षात ठेवायचं. बघा या राखीवमध्ये काय, राखीव खाती कोणकोणती होती, महसूल विषयक जे पैसा सांगितलं तुम्हाला, आणि हे खाती कोणाकडे होती तर जे सरकार नियुक्त सदस्य होते त्यांच्याकडे होती. बघा राखीव खाती महसूल होती, न्याय होता, कायदा व सुव्यवस्था, पोलीस इत्यादी हे काय सरकार नियुक्त मंत्री होते. या ठिकाणी सरकार जे नियुक्त करत होते म्हणजे त्याच्यावर डायरेक्टली सरकारचे नियंत्रण राहत होतं ते या ठिकाणी होते. आणि नेक्स्ट म्हणजे काय, सोपीव बघा, सोपीव खाती हे स्थानिक स्वराज्य. बघा सोपीव खाती म्हणजे याच्याकडे काय, याच्यामध्ये कमी पैसा असायचा. ठीक आहे. आणि याचं मला यांना माहित होतं ना की गव्हर्नमेंटला की याच्यावरती आपलं नियंत्रण राहणार नाही, हे काय सरकार नियुक्त आहे म्हणून. बघा मग सोपीव खाते याच्यामध्ये होते स्थानिक स्वराज्य, आरोग्य, शिक्षण, लोकप्रतिनिधी सांभाळत असत. या ठिकाणी बघा मग हे काय, आरोग्य, शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य हे काय लोकप्रतिनिधी सांभाळत, जे की लोकांमधून निवडून आलेले असायचे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे 15 नंबरचा पॉईंट बघू, या कायदे बघा ठीक आहे,
या कायद्याने मताचा अधिकार फक्त कर देणाऱ्या व्यक्तींना देण्यात आला, या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिल्या कायद्याने 1919 अप्रत्यक्ष बघितलं आपण मतदानाचा अधिकार, आणि या कायद्याने मताचा अधिकार फक्त कर जे देत होते व्यक्ती त्यांनाच देण्यात आला. उदाहरणार्थ घरपट्टी, जमीन महसूल इत्यादी जे भरत होते आणि त्याच्यानुसार एक कॅटेगरी होती, एवढ्या पैशाच्या वरती जर दिला तरच तुम्हाला मत देण्याचा अधिकार राहील. ठीक आहे, हे सुद्धा बघा, हा एक पॉईंट महत्त्वाचा होता. नेक्स्ट म्हणजे काय 16वा पॉईंट या ठिकाणी बघा. ठीक आहे, शीख युरोपियन अँग्लो इंडियन, बघा शीख युरोपियन या ठिकाणी बघा 16 पॉईंट, शीख युरोपियन्स अँग्लो इंडियन्स इंडियन ख्रिश्चन इत्यादी स्वातंत्र्यांना मतदारसंघ देण्यात आले. 1909 नुसार काय केलं की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला, पण यांनी काय केलं शीख पहिले, याच्यानंतर काय केलं 1919 मध्ये बघा आता शीख युरोपियन्स अँग्लो इंडियन्स इंडियन ख्रिश्चन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. पहिल्या कायद्याने फक्त मुस्लिमांना दिलं, म्हणजेच काय आता चालले हे वाढत. नेक्स्ट म्हणजेच काय याच्यानुसार बघा आता 17 बघा या कायद्यात प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारण्यात आले. अप्रत्यक्ष निवडणूक बघितली आपण 1919 या कायद्यामध्ये काय प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व स्वीकारण्यात आले. नेक्स्ट म्हणजेच काय शारदा कायदा, बघा या कायद्यावरती बरेचदा सरळ सेवेतनी प्रश्न येतो, डायरेक्टली प्रश्न येतो शारदा कायदा कधीचा आहे आणि कशाशी संबंधित आहे, हा सुद्धा प्रश्न येतो. बघा शारदा कायदा कशाशी संबंधित आहे, मग मुलींच्या लग्नासंबंधी शारदा कायदा आहे आणि कधीचा आहे तो 1930 मध्येच आहे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट म्हणजे काय भारत प्रशासन कायदा 1935, हा कायदा थोडक्यात बघू आपण. ठीक आहे, भारत प्रशासन कायदा 1935 हा एक कायदा आहे. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, हा कायदा पास होण्याआधी भारत व इंग्लंडमध्ये बऱ्याच हालचाली झाल्या. ठीक आहे, बऱ्याच हालचाली झाल्या. 1924 बघा मूडीमन समिती, 1927 ची सायमन कमिशन, 1928 नेहरू रिपोर्ट, जमिनीचे जिनांचे 14 मुद्दे 1929 ला, 3 गोलमेज परिषदा या ठिकाणी काय 1930 ते 1932, हा पॉईंट लक्षात ठेवायचा तुम्ही. बघा यावरती तुम्हाला बरेच क्वेश्चन कव्हर होतात. बघा काय सांगितलं 1935च्या कायद्यामध्ये, बघा हा कायदा पास होण्याआधी भारत व इंग्लंडमध्ये बऱ्याच हालचाली झाल्या. कोणकोणत्या झाल्या, 1924 ची मूडीमन समिती आली होती, 1927 सायमन कमिशन आलं होतं ज्याला की भारतातनी विरोध झाला. त्याच्यामध्ये कारण की 7 सदस्यीय समिती होती, किती सदस्य 7 सदस्य होती, याला विरोध का जर झाला तर याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे. त्याच्यानंतर काय 1928चा नेहरू रिपोर्ट की त्यांनी सांगितलं मग तुम्ही तरी एखादा सदस्य म्हणजे तुम्ही तरी एखादी राज्यघटना लिहून दाखवा म्हणून, तर आपण नेहरू रिपोर्ट मांडला होता 1928 ला. जिनांना आपला नेहरू रिपोर्ट मान्य नव्हता, मग त्यांनी स्वतःचे 14 मुद्दे मांडले होते. ठीक आहे, जिनांचे 14 मुद्दे 1929 ला मांडले. त्याच्यानंतर 3 गोलमेज परिषद झाल्या 1930 ते 32च्या दरम्यान या ठिकाणी इंग्लंडमध्ये झाल्या. ठीक आहे, हे झालं. नेक्स्ट म्हणजे काय आणि मार्च 1933 ची श्वेतपत्रिकेमध्येच काय केलं होतं त्यांनी की पूर्ण जे सार होता त्याच्यामध्ये श्वेतपत्रिकेमध्ये उतरवला होता. हा त्याचा एक भाग होता किंवा होती. श्वेतपत्रिका पायाभूत मजबूत हिंदुस्थानला घटनात्मक सुधारणा देणारे विधेयक ब्रिटिश संसदेत 19 डिसेंबर 1934 रोजी सादर करण्यात आले. या ठिकाणी बघा म्हणजे त्या श्वेतपत्रिकेवर किंवा याचा सार घेऊन एक श्वेतपत्रिका तयार करायची आणि हे या श्वेतपत्रिकेचं घटनात्मक दुरुस्ती हिंदुस्थानात म्हणजे काय आपल्या भारतासाठी एक घटनात्मक दुरुस्ती आणण्यासाठी काय 19 डिसेंबर 1934 रोजी एक विधेयक सादर करण्यात आले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि ब्रिटिश राजप्रमुखाची मान्यता मिळवून 2 ऑगस्ट 1935 रोजी या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. मग त्याला काय म्हणते हिंदुस्थान सरकारचा कायदा 1935 या ठिकाणी लक्षात ठेवा असं म्हणलं जाते. ठीक आहे, याच कायद्यानुसार आपल्या काय बँक सुद्धा RBIची सुद्धा निर्मिती करण्यात आली. हे कायदा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होता. बघा या कायद्यातील प्रमुख तरतुदी बघू मग आपण कोणकोणत्या आहे. ठीक आहे, या कायद्यातील प्रमुख तरतुदी बघा. या कायद्याने केंद्रात हिंदी संघराज्य स्थापन करण्याचे बघा या कायद्याची प्रमुख तरतुदी. या कायद्याने केंद्रात हिंदी संघराज्य स्थापन करण्यात येणार होते. या ठिकाणी लक्षात ठेवा या कायद्याने केंद्रात जे संघराज्य म्हणतात ना हिंदी संघराज्य स्थापन करण्यात येणार होते. त्याच्यात संघराज्य म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन त्या संघराज्यात सर्व ब्रिटिश प्रांत बघा संघराज्यात काय होते सर्व ब्रिटिश प्रांत सर्व संस्थाने व कमिशनराचे प्रदेश यांचा समावेश होणार होता. ठीक आहे, पण हे अस्तित्वात आलं का नाही, हे अस्तित्वात आलंच नाही कारण त्या संस्थानिकांनी त्याला विरोध केला होता. नेक्स्ट म्हणजे काय संघराज्यात सामील होण्यासाठी संस्थानिकांनी सक्ती नव्हती. या ठिकाणी बघा या ठिकाणी सक्ती होती का त्याच्यावर संस्थानिकावर नाही, संस्थानिकावर सक्ती नव्हती. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा दुसरा पॉईंट या कायद्याने केंद्रात द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आणली. बघा या कायद्याने काय केलं केंद्रात द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आणली. केंद्रीय खात्याची राखीव आणि सोपीव खाती अशी रचना करण्यात आली. गव्हर्नरच्या मदतीसाठी
मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. बघा हा एक पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 1919च्या कायद्यात जसे की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा आहे त्या कायद्याने काय केलं की आपल्या प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती अस्तित्वात आली. द्विदल शासन पद्धती म्हणजे काय, राखीव आणि सोपीव खात्याची, ठीक आहे. पण या ठिकाणी या कायद्याने काय केलं की जो 1935चा कायदा या ठिकाणी प्रांतामधील द्विदल शासन पद्धती रद्द केली, प्रांतामधील रद्द केली, पण ती केंद्रामध्ये आणली. ही या ठिकाणी लक्षात ठेवा. ते कुठे आणली, केंद्रामध्ये आणली. या ठिकाणी लक्षात ठेवा. 1935च्या कायद्याने काय केलं, केंद्रामध्ये सुरू करण्यात आली. हे एक लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि या ठिकाणी दुसरा मुद्दाच काय की गव्हर्नरच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. हे सुद्धा एक लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही करण्यात आले. एक काउन्सिल ऑफ स्टेट्स, जे केंद्रीय कायदेमंडळ ते द्विगृही करण्यात आले. जसे की काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे काय 260 सदस्य होते. या ठिकाणी 260 सदस्य होते. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे 260 सदस्य होते. आणि फेडरल असेंब्ली 375 सदस्यांचे होते. या ठिकाणी लक्षात ठेवा. काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये संस्थानिकांचे 104 प्रतिनिधी होते, तर फेडरल असेंब्लीमध्ये संस्थानिकांचे 125 प्रतिनिधी होते. यावरती सुद्धा प्रश्न सर्व सेवेला येऊन गेला. हा खूप डीप मधला प्रश्न होता म्हणून या ठिकाणी घेतला, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, या कायद्यान्वये राज्य सरकारच्या खात्याची वाटणी करण्यात आली. केंद्रीय खाती, प्रांतिक खाती आणि सामायिक खाती या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी बघा हा कायदा होता. बघा तुम्हाला म्हटलं नाही हे खाते आता आपली सुरुवात झाली. 1919च्या कायद्याने काय केलं, केंद्रीय आणि प्रांतिक खाती दोनच खाती वेगवेगळी करण्यात आली होती. पण या कायद्याने काय केलं, आता या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा केंद्रीय खाती, त्याच्यानंतर प्रांतीय खाती आणि एक सामायिक खाती म्हणजे समावर्ती सूची. बघा हे सूच्याच आहे आपल्या, ठीक आहे. केंद्रीय सूची, प्रांतीय सूची आणि समावर्ती सूची या 3 सूच्या किंवा 3 खाती वेगवेगळी करण्यात आली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे काय, या ठिकाणी बघा ठीक आहे. या ठिकाणी बघा पाचवं काय, संघराज्यासाठी फेडरल कोर्टाची स्थापना करायची. जे संघराज्य होतं, ठीक आहे, संघराज्यासाठी काय या ठिकाणी फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे या कोर्टातील निर्णयावर अपील करण्यासाठी लंडन येथे प्रिव्ही काउन्सिलची स्थापना करण्यात आली. कुठे, तर लंडनमध्ये. आपल्या भारतात का नाही, या फेडरल कोर्टाच्या विरोधात अपील करण्यासाठी, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, 6वं बघा, या कायद्याने प्रांताची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. कोणकोणते, एक गव्हर्नरांचे प्रांत व चीफ कमिशनरांचे प्रांत. गव्हर्नरांच्या प्रांतामध्ये मुंबई, मद्रास, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, आसाम, वायव्य सरहद प्रांत, बंगाल, बलुचिस्तान, पंजाब प्रांत, ओरिसा आणि सिंध प्रांत, एकूण 11 प्रांत होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या कायद्याने काय केलं, मग प्रांताची 2 गटात विभागणी केली. गव्हर्नरांचे प्रांत आणि चीफ कमिशनरांचे प्रांत, हे 2 गव्हर्नर, ठीक आहे. मग या 11 यामध्ये काय, गव्हर्नरांच्या प्रांतामध्ये काय, बंगाल, बलुचिस्तान, पंजाब या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर इथून आहे आपले मुंबई, मद्रास, मध्य प्रांत, त्याच्यानंतर संयुक्त प्रांत, आसाम, वायव्य सरहद प्रांत, बंगाल, बलुचिस्तान, पंजाब प्रांत, ओरिसा आणि सिंध. एकूण किती प्रांत होते, मग या ठिकाणी 11 होते. त्याच्यानंतर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. जे प्रांत होते त्यांना काय स्वायत्तता देण्यात आली. या ठिकाणी बघा यांनी काय केलं, या कायद्याने काय 1935च्या कायद्याने काय केलं की जे प्रांतावरील जे अधिकारी होते ते आपण काढून घेण्यात आले, त्यांनी कमी केले, म्हणजे त्यांना स्वायत्तता देण्यात आली, म्हणजेच काय त्याला स्वातंत्र्य देण्यात आलं. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. 1919च्या कायद्यान्वये प्रांतात लागू करण्यात आलेली द्विदल राज्य पद्धती समाप्त करण्यात आली. या ठिकाणी सांगितलंच ना तुम्हाला, जे 19च्या कायद्याने जे प्रांतामध्ये लागू करण्यात आले द्विदल राज्य पद्धती या ठिकाणी समाप्त करण्यात आली. पण लावली कोण्यामध्ये, तर केंद्रामध्ये लावली, ठीक आहे. प्रांतामध्ये समाप्त केली, केंद्रामध्ये लावली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बघा, गव्हर्नरने मंत्र्यांच्या सल्ल्याने काम पाहावे असे ठरवण्यात आले. मंत्र्यांची नियुक्ती गव्हर्नर करेल, तर मंत्री निर्वाचित कायदे मंडळात जबाबदार होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे मंत्र्याची नियुक्ती कोण करेल, गव्हर्नर करेल. हे या ठिकाणी लक्षात ठेवलं. आणि तर मंत्री निर्वाचित कायदे मंडळाला जबाबदार, निर्वाचित जे कायदे मंडळ होते त्याला जबाबदार असेल मंत्री, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवण्यात आलं. नेक्स्ट म्हणजे 8वा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा की या कायद्याने भारत मंत्र्याचे इंडियन कौन्सिल रद्द करण्यात आले. या कायद्याने काय केलं, या कायद्याने भारत मंत्र्याचे इंडियन कौन्सिल रद्द करण्यात आले. जे भारत मंत्र्याचं जे इंडियन कौन्सिल होतं की जे इंग्लंडमध्ये राहून ते कार्य करत होतं, की त्याचं काय इंडियन कौन्सिल रद्द करण्यात आले. त्या जागी भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी सल्ला मंडळ नियुक्त करण्यात आले. म्हणजे त्याच्यामध्ये जे इंडियन कौन्सिल नावाचे 15 सदस्याचे जे मंडळ होतं ते या ठिकाणी बरखास्त करण्यात आलं. आणि आता भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी सल्लागार मंडळ नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, 1935च्या कायद्याने आणखी काय काय केलं या ठिकाणी बघा. दुसरा पॉईंट 9वा पॉईंट, ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. मग झालं काय, ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.
नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी काय झालं 10 या कायद्यानुसार मुस्लिम शीख बघा मुस्लिम शीख ख्रिश्चन असे धर्मावर आधारित मतदारसंघ तयार केले गेले स्त्रिया कामगार यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला बघा कोण कोणाला आपला ब्रह्मदेश भारतापासून वेगळा झाला हा पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे या कायद्यानुसार मुस्लिम शीख ख्रिश्चन असे धर्मावर आधारित मतदारसंघ तयार केले गेले स्त्रिया कामगार वर्ग यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या कायद्याला गुलामगिरीची सनद आणि मजबूत ब्रेक असलेली परंतु इंजिन नसलेली कार असे या ठिकाणी केलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी काय केलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच्यावर टीका केली काय केली टीका गुलामगिरीची सनद असं यांनी त्या ठिकाणी म्हणलं आणि दुसरी आणखी काय केलं मजबूत ब्रेक असलेली परंतु इंजिनच नसलेली काय कार असे या ठिकाणी लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघू आपण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आपण आता स्वातंत्र्याकडे बोललो या ठिकाणी लक्षात ठेवायचं ठीक आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या ठिकाणी बघा काय सांगत आहे इंग्लंडच्या राजाचे भारतावरील अधिकार संपुष्टात आले या ठिकाणी काय या कायद्याने काय झालं इंग्लंडचा जो राजा होता भारतावरील जे अधिकार होते संपुष्टात आले या ठिकाणी म्हणजे भारत स्वतंत्र झाला नेक्स्ट म्हणजे या कायद्याने काय केलं ब्रिटिश पार्लमेंटचे भारतावरील सर्व अधिकार संपुष्टात आणले जे काय ब्रिटिश पार्लमेंट भारतावरील जे सर्व अधिकार होते संपुष्टात आणले नेक्स्ट काय झालं गव्हर्नर जनरल आणि प्रांताचे गव्हर्नर यांना कायद्याविषयी काम बघण्याचे अधिकार देण्यात आले बघा या ठिकाणी काय सांगितलं जे गव्हर्नर जनरल आणि प्रांताचे गव्हर्नर होते यांना कायद्याविषयी काम बघण्याचे अधिकार देण्यात आले 1947च्या कायद्यानुसार 14 ऑगस्ट 1947 पासून प्रांतिक विधिमंडळ आणि केंद्रीय असेंब्ली या ठिकाणी बघा प्रांतिक विधिमंडळ आणि केंद्रीय असेंब्ली हे दोन्ही सभागृह बंद करून संविधान सभाच कायदेमंडळाचे काम पाहिजे या ठिकाणी सांगण्यात आलं ठीक आहे नेक्स्ट म्हणजेच काय 4 जुलै बघा ही तारीख लक्षात ठेवायची 4 जुलै 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन म्हणजे 3 जून 1947 लॉर्ड माउंटबॅटन योजना कधीची होती 3 जूनची ठीक आहे 3 जूनची बघा 4 जुलै 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास करण्यात आला बघा 4 जुलैला टाकला आणि 18 जुलैला तो पास झाला या ठिकाणी बघा किती जुलैला 18 जुलैला या ठिकाणी लक्षात ठेवा 18 जुलै 1947 ला पास झाला या ठिकाणी लक्षात ठेवा नेक्स्ट मग या ठिकाणी बघू यानंतर कायद्याला 18 जुलै या ठिकाणी मान्यता नवीन देण्यात आली ठीक आहे मग या ठिकाणी काय झालं ठीक आहे यानंतर 4 जुलैला कायदा टाकला यानंतर या कायद्याला मान्यता 18 जुलै 1947 रोजी देण्यात आली नवीन घटना अस्तित्वात येईपर्यंत 1935च्या भारतीय प्रशासनाच्या कायद्यानुसारच कारभार चालेल अशी सुद्धा तरतूद केली आहे पण हे तर कायदा तर पास झाला मग आपलं सरकार चालवायचं कसं किंवा जे आताची जी समजा हे आहे स्ट्रक्चर आहे ते चालवायचं कसं मग ठीक आहे तर मग काय 1900 हे आपलं समजा भारतीय प्रशासन कायदा किंवा भारतीय राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत जे कायदा आहे कोणता 1935चा कायदा त्याच्यानुसार हे प्रशासन चालेल असं या ठिकाणी सांगण्यात आलं नेक्स्ट बघू आपण थोडक्यात कायदे बघू जे राहिलेले आपले या ठिकाणी बघा हिंदू विवाह कायदा 1955चा आहे हिंदूंच्या विवाहासंबंधी कायदा आहे नेक्स्ट म्हणजे काय हिंदू वारसा कायदा 1956चा आहे जे की हिंदूंच्या वारसा हक्कासंबंधी आहे आणि या ठिकाणी बघा वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे की जे वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा आहे की जे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी लक्षात ठेवायचं या ठिकाणी जे म्हणजेच काय महत्त्वाचे जे कायदे आहे या ठिकाणी बघून घेतले आपण आणि आता हे एक शेवटचं पोर्शन राहिलं आपण ते पण सुद्धा बघून घेऊ ठीक आहे बघा नवीन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि 1974 या ठिकाणी लक्षात आहे ते न्यायदान प्रक्रियेसाठी होतं पण जुना ग्राहक संरक्षण कायदा कधीचा होता 1986चा आणि नवीन कधीचा आहे 2019चा आहे ग्राहकांच्या हित संरक्षणासंबंधी नवीन कायदा 20 जुलै 1920 पासून अंमलात आला हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट म्हणजेच काय माहिती अधिकार कायदा 2005 नागरिकांना माहिती उपलब्ध करणे हे एक नेक्स्ट म्हणजेच काय GST ऍक्ट 2017 की 1 जुलै पासून हे सुद्धा अनेक करारांच्या ऐवजी एक वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला 1 जुलै या ठिकाणी लक्षात ठेवायचं वस्तू व सेवा कर म्हणून हे जाहीर करण्यात आले या ठिकाणी आपलं लेक्चर या ठिकाणी आता इथे संपलं थोडा वेळ जास्त लेक्चर चाललं त्याबद्दल तुमचं क्षमत्व ठीक आहे कारण हे कव्हर करणं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं या ठिकाणी मी इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र